जय जिजाऊ जय शिवराय बांधवांनो. एक गेल्या 15 दिवसापासून नाशिकचं प्रकरण गाजत आहे. तो भोंदू बाबा कॅप्टन खरात. भोंदूगिरीच्या नावाखाली त्यांनी काही महिलांना आपलं मूत्र विसर्जन पाजवलं आहे आणि त्यांच्यावरती आपल्याच ऑफिसमध्ये बलात्कार केलेला आहे. त्याचे भक्त मोठे मोठे राजकारणी आहेत. त्याच्या अधीन जाऊन या प्रकरणामध्ये बरेच मोठे मोठे मंत्री आमदार हे गळाला लागण्याची शक्यता आहे. आपल्या महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली ताई चाकणकर त्यांच्या मोठ्या भक्त होत्या. गुरुपौर्णिमेच्या दिवशी रुपाली ताई चाकणकर यांनी जो भोंदू बाबा आहे तो महिलांच्या योनीची पूजा करतो आणि महिलांचं लैंगिक शोषण करतो, अशा भोंदू बाबाच्या मोठ्या भक्त म्हणजे महिला अध्यक्षाच्या रुपालीताई चाकणकर. रुपालीताई चाकणकर, तुम्हाला एक सवाल आहे, तुम्हाला त्या भोंदूगिरीच्या बाबाची माहिती नव्हती का? तुम्ही त्यांच्या भक्त कशा झालात? इतर राजकारणी इतर मंत्री या प्रकरणामध्ये गुंतलेले. हे प्रकरण मुळाशी गेलं पाहिजे आणि ज्याचा कोणाचा संबंध आहे, जे आमदार असतील, मंत्री असतील, अधिकारी वर्ग असेल, यांना लवकरात लवकर अटक करून तात्काळ सजा दिली पाहिजे. बांधवांनो, आपल्याला हे प्रकरण उचलून धरायचे आहे. असे आपल्या महाराष्ट्रामध्ये किती भोंदू बाबा आहेत, त्या भोंदूगिरीच्या नावाखाली महिलांचं लैंगिक शोषण करतात, योनीची पूजा करून त्यांच्यावरती अत्याचार करतात. त्या अत्याचारी पुरुषाच्या अंधभक्त त्यांना गुरुस्थानी म्हणतात. अशा महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर. म्हणून बांधवांनो सांगतोय, आत्ता जागृत व्हा. अशा प्रवृत्तीला आपण उघडे पाडण्याचा प्रयत्न करा. आपल्या मुलावरती लक्ष ठेवा. असल्या भोंदूगिरीपासून सावध राहा म्हणून सांगतो बांधवांनो. इथून पुढे आपल्याला सतर्क राहिलं पाहिजे. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, शेअर करा, प्रत्येक बांधवापर्यंत हा व्हिडिओ पोहोचते करा. आणि गेल्या 15 दिवसापासून माझं चॅनल बंद होतं, तरी माफी असावी सर्वांना. जय जिजाऊ जय शिवराय.